श्रावणी काय झालं? का रडतीयस? श्रावणी काय झालंय? शुभू, मी हॉस्पिटलमध्ये बेशुद्ध पडले होते ना, तेव्हा तू तिथे आला होतास ना? रडत रडत मला काहीतरी म्हणाला होतास. तू अशील मंत्र्याची पोरगी, तुझ्याकडे सत्तेचं पैशाचं बळ असेल, पण माझ्याकडे एकच बळ आहे. ते काय माहितीये? तुझं प्रेम. फक्त शब्द कानावर पडले पण अर्थ नाही कळला रे. तेव्हा माझ्या डोळ्यासमोर भयंकर अंधार पसरला होता. मरायलाच टेकले होते मी. श्रावणी, हे असलं उलट सुलट बोलायचं नाही. त्या प्रसंगाची आठवण काढणं मी मला लय जड जाते. कळतंय तुला? आता पुन्हा मला ते ऐकायचं नाहीये. हे बघ, ते ऐकलं ना माझं काळीच धडधड करते ग. नाही बोलणार मी. पण मग आता तू त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये काय म्हणाला होतास ना, ते मला तुझ्या तोंडून ऐकायचंय. प्लीज सांग. तू काय बोलतेस? तुला काय ऐकायचंय? अरे शुभू, बघ ना, हे बघ, त्या दिवशी मी बेशुद्ध होते हॉस्पिटलमध्ये. मला एवढं आठवतंय की तू तिथे आला होतास, माझं नाव घेत होतास, मला काहीतरी सांगत होतास, मला हाका मारत होतास. माझं ना अख्खं शरीर असं ओढल्यासारखं वाटत होतं रे मला. शुभू, सांग ना, प्लीज प्लीज सांग ना. श्रावणी, तर तुला ऐकायचंय मी त्या दिवशी काय बोललो ते? हो. मी तुला हे सांगायला आलेलो की शुभू, भैयासाहेबांनी तुला अर्जंट खाली बोलावलंय, महत्वाचं काम आहे म्हणाले. शुभू, तू जा, बाबांचं काम महत्वाचं आहे. ठीक आहे, मी जाऊन येतो, पण मी येईपर्यंत या रूममधनं एक बी पाऊल बाहेर टाकायचं नाही. तू फक्त आराम कर, मी आलोच. बरं श्रावणी, मी किचनमध्ये जाते. भूक लागली असेल ना, पटकन काहीतरी करते. तू बस, आराम कर. हो या. कधी सांगेल आता मला शुभू?